नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी राजकारण समजावण्याचा उद्योग करतो हे मी नेहमी सांगतो. आणि म्हणून ज्या वेळेला गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण होते किंवा गोंधळात टाकणारी, संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य अधिक चर्चेची होतात, तेव्हा त्याचा अन्वय लावून सांगणं अगत्याचं असतं. आणि असंच एक वाक्य सध्या गोंधळात घालणारं आहे. ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परवा म्हणजे निवडणुकीचा प्रचार संपायला आलेला असताना एक विधान केलं. आणि ते विधान कमालीचं चर्चेचा विषय झालं. आपण निवडणुकीच्या शर्यतीतच नाही, आय एम नॉट इन रेस ऑफ चीफ मिनिस्टरशिप. आणि अशी वाक्य ही ज्यांना स्वतःला राष्ट्रीय माध्यम म्हणतात, हिंदी इंग्लिश, यांना आवडत असतात. आणि त्यामुळे असल्या वाक्यांचा चिवडा करणं, ती चिवडत बसणं आणि त्याची चर्चा करणं, मग हिंदी आणि नॅशनल मीडियामध्ये उचलली गेलेली वाक्य किंवा वक्तव्य याचा उपयोग आपले मराठी माध्यमात सुद्धा होतो. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अमित शहानी नाही म्हटलं का, मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का, देवेंद्र फडणवीसांसाठी एकनाथ शिंदे यांचा बळी दिला जाणार का, वेगवेगळ्या चर्चांचा ऊत आला. हे वाक्य समजून घेण्याचा किती प्रयत्न झाला. ज्या हेतूने तो माणूस बोलतोय, राजकारणात वावरणारी जी व्यवहारी माणसं असतात, ती कुठचीही गोष्ट साध्या सरळ शब्दात बोलत नाही. त्याचे अनेक अर्थ व्हावेत आणि त्यावरून चर्चा व्हावी, ह्या हेतूनेच अशी वक्तव्य केली जातात. आता हे अचानक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे का बोलले असतील याचा पहिला विचार करायचा. जो माणूस मुख्यमंत्री आहे, जो माणूस आपल्या पक्षाला अधिकाधिक निवडणुकीच्या उमेदवारीच्या जागा मिळाव्यात म्हणून प्रयत्नशील राहिला, काही जागांसाठी अडून राहिला, असा माणूस अचानक आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही असं म्हणतो, तर त्यामागचा हेतू काय असू शकतो, याकडे बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी की हा विषय जो आपल्या विरोधातल्या राजकारणात मागे पडलेला आहे, तो विषय खरवडून उकरून बाहेर काढायचा, हा तर एकनाथ शिंदे यांचा हेतू असेल का, याचा विचार करायला पाहिजे. कारण तुम्हाला माहितीये की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. उद्धव ठाकरे यांना सुद्धा मुस्लिमांची मतं मिळून अब्रू झाकली गेली. पण दरम्यान काँग्रेस पक्ष हा 13 जागा मिळून महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनला, महाविकास आघाडीतला सर्वात मोठा पक्ष बनला. आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळालं पाहिजे असं काँग्रेसला वाटायला लागलं तर नवल नव्हतं. आणि त्यामुळे परत एकदा मुख्यमंत्री पद मिळवू या दृष्टीने जो काय आटापिटा उद्धव ठाकरे यांनी केला होता, त्याला बगल दिली जायला लागली. आणि उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले. जाहीरपणे बहुमत मिळाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री याची घोषणा करावी म्हणून ते अगदी सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगेंना पटवायला दिल्लीला गेले. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना पटवणं त्यांना शक्य झालं नाही. आणि राज्यातले काँग्रेस नेते तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल हे ठामपणे सांगायला लागले. शरद पवार साथ देतील तर शरद पवारांनी सुद्धा सर्वाधिक आमदार ज्याचे त्याचा मुख्यमंत्री असं म्हणून उद्धव ठाकरेंना झटकून टाकलं. आणि विधानसभा निवडणुका फड रंगल्यानंतर महाविकास आघाडीतला मुख्यमंत्री पदाचा वाद मागे पडला. तो मागे पडला याचं कारण उद्धव ठाकरे यांनी एक पिल्लू सोडून दिलं की आधी महायुतीतला कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तो सांगू देत, मग आमचं आम्ही सांगू. पण ही लपवा छपवी होती, तोंड लपवणं होतं. पण हळूहळू तो विषय मागे पडला. आणि त्यामुळे
महाविकास आघाडीतली सुंदोपसुंदी कमी होत असेल तर त्या आगीत परत एकदा तेल ओतलं पाहिजे. एवढ्यासाठीच आपणही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं म्हणून एकनाथ शिंदे यांनी डेलिबरेटली उद्धव ठाकरे यांना चिथावणी देण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न केला का, असाही विचार या एका वक्तव्यावर करावा लागतो. दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे. दुसरी बाजू अशी की दादा कोंडके त्यांच्या सिनेमामध्ये द्वयर्थी वाक्य उच्चारण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या सिनेमातली दादा कोंडकेंच्या तोंडची अनेक वाक्य ही एकाच वेळेला दोन दोन तीन तीन अर्थ निघणारी असायची. आणि त्यासाठी दादा प्रसिद्ध होते की त्याचा अश्लील अर्थ पण निघायचा आणि साधा सरळ निर्विवादपण अर्थ निघायचा. आणि यासाठी दादा कोंडके प्रसिद्ध होते. आणि आजकाल माध्यमांचा पसारा वाढल्यानंतर देशातले सगळे राजकारणी, नेते आणि प्रवक्ते हे असे दोन दोन तीन तीन अर्थ निघू शकतील आणि नंतर आपल्याला त्या वक्तव्याची जबाबदारी झटकता येईल अशा प्रकारची शब्द जाणीवपूर्वक उच्चारायला लागले. आणि म्हणून एकदा एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही, आपण आय एम नॉट इन रेस असं जे म्हटलेलं आहे त्याचे किती अर्थ निघतात हे शोधणं भाग पडतो. आणि मग जेव्हा आपण त्याकडे बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या महायुतीच्या गटामध्ये मुख्यमंत्री पदाचा हव्यास किंवा आकांक्षा असलेले कोण कोण आहेत. त्यात एक माजी मुख्यमंत्री आहेत जे आत्ता उपमुख्यमंत्री आहेत, ते फडणवीस असू शकतात. त्यामध्ये 5 वेळ उपमुख्यमंत्री झालेले आणि प्रत्येक वेळेला मुख्यमंत्रीपद हुकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा आहेत आणि खुद्द एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे यांना आकस्मिक मुख्यमंत्री पद मिळालं ही वस्तुस्थिती आपण बघितलेली आहे. उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर किंवा पाडण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे सगळ्यांचं गृहीत होतं. पण खुद्द फडणवीसांनीच पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आणि सगळे हडबडून गेले. पण तोपर्यंत हे एकनाथ शिंदेना माहिती नव्हतं असं कोणी म्हणू शकत नाही. पण त्याची वाच्यता कुठेही होणार नाही आणि तो धक्का असेल, राजकीय धक्का असेल यासाठीच ती गोपनीयता पाळली गेली होती. पण ही गोष्ट एकनाथ शिंदेना माहिती नव्हती आणि अचानक त्यांना लॉटरी लागली असं म्हणणं शुद्ध मूर्खपणा ठरेल. त्यांनाही माहिती होतं पण त्यांनीही ती गोपनीयता पाळली, देवेंद्र फडणवीसांनी पाळली. आणि म्हणून आज ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही असं विधान करतो तेव्हा त्याकडे अत्यंत काळजीपूर्वक आणि भिंगातून बघितलं पाहिजे की हा माणूस काय सांगतोय. जो माणूस ऑलरेडी मुख्यमंत्री आहे, जो माणूस आत्ता मुख्यमंत्री आहे, गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री आहे, त्याला आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहोत असं म्हणायची गरज असते का? आपण आत्ताच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका बघितल्या. त्यावेळेला ट्रम्प हे निवडणुकीच्या शर्यतीत होते कारण 4 वर्षापूर्वी ते अध्यक्षीय निवडणुकीत हरले होते. पण 5 वर्षापूर्वी ते अध्यक्ष असताना जी निवडणूक होऊ घातली होती त्यामध्ये डेमोक्रेटिक पक्षामध्ये अनेक लोक अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते पण रिपब्लिकन पक्षामध्ये कोणीही शर्यतीत नव्हता कारण त्यांचा अध्यक्ष हा अध्यक्षपदी बसलेलाच होता आणि त्याला दुसरी टर्म लढवताना पक्षाकडून पुरस्कार मिळतच असतो. त्यामुळे आपोआपच ट्रम्प हेच रिपब्लिकन पक्षातले अध्यक्षपदाचे उमेदवार होते. स्पर्धक होते ते सगळे डेमोक्रेटिक पक्षात होते. यावेळेला उलट होतं, बायडेन अध्यक्ष होते आणि ते परत निवडणूक लढवणार होते आणि त्यांना चॅलेंज द्यायला रिपब्लिकन पक्षातून अनेक इच्छुक पुढे आले होते.
पण शर्यत डेमोक्रेटिक पक्षात नव्हती, कारण बायडेन यांनी परत एकदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता गंमत अशी होते की जो आहेच त्याला रेसमध्ये धावावं लागत नाही याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून आता उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या मनात महत्वाकांक्षा असेल किंवा नसेल, पण ते निवडणुकीच्या म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत असं गृहीत धरलं जातं. आणि गेली कमीत कमी 2 दशक, 2004 पासून दुसरे मुख्यमंत्री अजितदादा हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. काकांकडून म्हणता येईल की अजितदादांनी हा मोठा वारसा घेतला. काकांच्या प्रवृत्तीचा, प्रयत्नांचा वारसा मात्र अजितदादांकडे आलाय. कारण त्यांचे काका तर जवळजवळ 30 वर्षापासून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत, पण नेमके कुठल्या टप्प्यात धावतायत ते कळत नाही. आणि म्हणून इथे एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा अर्थ लक्षात घ्यायचा तर एक गोष्ट कळते की ते म्हणतात की मी मुख्यमंत्री आहे, आत्ता आहे, निवडणूक चालू असताना आहे, गेली 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री आहे. तेव्हा मला मुख्यमंत्री होण्यासाठी शर्यतीत धावण्याची गरज नाही, मी मुख्यमंत्री आहेच. ज्याला कोणाला मला आव्हान द्यायचं आहे त्याने शर्यतीत धावायचं आहे. एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत धावण्याची गरज नाही, असाही एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा अर्थ होतो. मी मुख्यमंत्री पदावरून बाजूला होणार असं त्यांनी म्हटलेलं नाही, मी शर्यतीत नाही असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ निकालानंतर मीच परत मुख्यमंत्री होणार याविषयी माझ्या मनात शंका नाही, आणि म्हणूनच मी शर्यतीत नाही. बाकीचे शर्यतीत आहेत कारण ते मुख्यमंत्रीच नाहीत, असाही एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा अर्थ होऊ शकतो. आता आणखीन एक तिसरा पैलू आपण बघू. तिसरा पैलू असा आहे की महायुतीमध्ये सर्वाधिक आमदार निवडून आणणं शक्य असेल त्यालाच मुख्यमंत्री पदावर दावा करता येतो. आणि ते सर्वाधिक आमदार आपल्या पाठीशी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 2.5 वर्षात कुठेही मुख्यमंत्री पदावर दावा केलेला नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत, प्रत्येक निवडणूक शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल असंच देवेंद्र फडणवीस सांगत आले. त्यांच्या मनात काय याचा अंदाज आपल्याला देऊ शकत नाही, पण पक्षाची शिस्त म्हणून मनात नसतानाही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री व्हायचं मान्य केलं. गेली 2.5 वर्ष ते त्यावर ठामपणे काम करतायत. आजही त्यांच्या नावाची चर्चा चालू असली आणि त्यांच्या अनेक समर्थक पाठीराख्यांना देवेंद्रना मुख्यमंत्री परत होताना बघायचंय, तरीही देवेंद्र फडणवीस त्याबद्दल एक चकार शब्द बोलत नाहीत. अडून अनेक गोष्टी अनेक नेते सूचित करत असतात. जागा वाटपामध्ये भाजपला अधिक जागा मिळायला पाहिजेत, म्हणून अमित शहानी पण सांगितलं की सत्ता वाटपामध्ये जर भारतीय जनता पक्षाने त्याग केला असेल, झीज सोसली असेल, तर मग आज मित्र पक्षांनी सुद्धा थोडी झीज सोसली पाहिजे, त्याग दाखवला पाहिजे. आमच्याकडे 105 आमदार असून आम्ही कमी मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलं असेल तर आमच्यावर विश्वास ठेवून मित्र पक्षांनी आम्हाला सर्वाधिक जागा लढू दिल्या पाहिजेत. कारण सर्वाधिक जागा भाजपने निवडून आणल्या तरच युती परत सत्तेवर येईल, आणि परत सत्तेवर युती आली तरच मित्र पक्षांना मुख्यमंत्री पद सुद्धा मिळण्याची शक्यता आहे, अन्यथा उपमुख्यमंत्री पद सुद्धा मिळू शकणार नाही. तेव्हा मित्रांनी आज त्यागाची तयारी ठेवली पाहिजे असं अमित शहानी सांगितलं. मुद्दा असा आहे
की तो सांगितला तो शब्द अमित शहा पाळत नाहीत. ह्याचा गवगवा गेल्या 5 वर्षात खूप झालेला आहे. पण मुद्दा असा पण आहे की घाई गर्दी करून नुकसान करून घेण्यापेक्षा एखाद्या पदाविषयी तडजोडी केलेल्याही चालतात. हे बिहारमध्ये भाजपने वारंवार दाखवलेलं आहे. लालू प्रसादनी ज्या नितीश कुमारांना संपवण्याचा प्रयत्न केला त्याला आश्रय देऊन त्याचा पक्ष उभा करण्यात मदत करून त्यांनी दगा दिल्यानंतरही त्याला सोबत ठेवून कमी आमदार असतानाही मुख्यमंत्री करून जी मित्रत्वाची साक्ष भाजपने दिली आहे त्याची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होणार नाही असं नाही. महाराष्ट्रामध्ये फक्त 40 आमदार असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्यातून जी एक भूमिका जनमानसात घेऊन जायला पाहिजे तो प्रयोग भाजपने यशस्वी केलेला आहे. आणि ते यश 5 वर्षानंतर मिळालं तरी चालेल पण त्या यशामध्ये बाधा येता कामा नये. म्हणून एकनाथ शिंदे यांना अमित शहानी आणि भाजपने आत्तापासून बहुमतानंतर परत एकदा मुख्यमंत्री करणार असल्याची ग्वाही दिली असेल तर माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे जेव्हा म्हणतात मी रेसमध्ये नाही याचा अर्थच मीच मुख्यमंत्री निकालानंतर सुद्धा असणार याची एक प्रकारे एकनाथ शिंदे ग्वाही देत आहेत. आणि त्याचा दुसरा अर्थ असा होतो की महायुतीला 23 तारीखला 23 नोव्हेंबरला मतमोजणीतून स्पष्ट बहुमत मिळालं, प्रचंड बहुमत मिळालं तरीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत याची खुणगाट त्यांच्या समर्थकांनी मनाशी बांधली पाहिजे. आणि हा अर्थात देवेंद्र फडणवीसांचा अवमान अन्याय वगैरे नसतो. जो माणूस राजकारणामध्ये दीर्घकाळ काम करू इच्छितो आणि सर्वोच्च पदावर जाऊ इच्छित असतो, काही करून दाखवू इच्छित असतो, अशा नेत्याला उतावळेपणा करून चालत नाही. आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने वय असेल तर आत्ता त्यांना मुख्यमंत्री म्हणून सगळं राजकारण विस्कटून टाकण्या इतकं दुसऱ्या टोकाला जाण्याची किंवा हव्यास धरण्याची गरज नाही. आणि म्हणूनच पक्षाचा आदेश आणि पक्षाचं भविष्य लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस लगेच मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा न बाळगणारा नेता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे याची वक्तव्य एकमेकाशी जुळवून बघायचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात येते की देवेंद्र फडणवीसांना लगेच मुख्यमंत्री व्हायचं नाहीये. ज्या प्रकारची राजकीय परिस्थिती आणि मांडणी सध्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे ती स्थिरावण्यापर्यंत आणि आपले प्रतिस्पर्धी आणि आपले विरोधक हे पूर्णपणे नामोहरम होईपर्यंत जी चालणारी आणि व्यवस्थित चालणारी राजकीय परिस्थिती आणि माहोल आहे तो बिघडता कामा नये याची काळजी राष्ट्रीय आणि दीर्घकाळ राजकारण करणाऱ्या भाजपला त्याची काळजी घ्यावी लागेल. आणि ती काळजी घ्यायची असेल तर घाई गर्दीने भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे हा खुळा आग्रह धरून चालत नाही. आणि म्हणूनच भाजपलाही महाराष्ट्रात आपला सगळ्यात समर्थ असा लोकप्रिय असा नेता मुख्यमंत्री पदावर बसवायची घाई अजिबात नाहीये. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे जेव्हा मी रेसमध्ये नाही म्हणतात तेव्हा ते म्हणतात मीच मुख्यमंत्री कायम राहणार आहे, त्या पदावर निकालानंतर सुद्धा कायम राहणार आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात 2-2 मुख्यमंत्री करणं शक्य नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महायुतीला बहुमत आणि भाजपला अधिक चांगल्या जागा मिळाल्या तरी लगेच नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मुख्यमंत्री होण्याची बिलकुल शक्यता नाही. त्यांच्या पाठीराख्यांनी समर्थकांनी चाहत्यांनी उतावळेपणा करण्याची गरज नाही.
तुमच्या उतावळेपणासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याचा सत्यानाश होण्याची गरज नाहीये. त्यांच्या बाजूने वय आहे, अजूनही 20-25 वर्ष हा माणूस राजकारणात राहू शकतो, मुख्यमंत्री काय पंतप्रधान पण होऊ शकतो. पण त्यासाठी उतावळेपणा उपयोगाचा नाही, संयम आवश्यक आहे. आणि त्या संयमाचा भरपूर स्टॉक देवेंद्र फडणवीसांकडे आहे. आणि म्हणूनच मी ठामपणे सांगतो की 23चे जे निकाल लागतील ते लागतील, पण बहुमतानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस परत एकदा लगेच मुख्यमंत्री होण्याची बिलकुल शक्यता नाही. मित्रांनो, इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.